गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आजचा व्लॉग आहे शो स्पेशल, कारण माझा आहे आज शो. लास्ट टाइम पण मी एक शोचा व्लॉग बनवला होता, तो होता दिवाळी इव्हेंट. आज आहे वेडिंग इव्हेंट. सो वेडिंग इव्हेंटसाठी आमचे वेगळे सॉंग्स आहेत, थोडेसे वेडिंगचे सॉंग्स आहेत, प्लस बाकी नॉर्मल बॉलिवूड सॉंग्स वगैरे आहेत. आणि आजचा माझा सेटअप थोडा वेगळा आहे. लास्ट टाइम सेटअप वेगळा होता, आणि तुम्ही लास्ट टाइमचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा माझ्या चॅनलवर. आणि आजच्या सेटअपबद्दल मी सांगतो तुम्हाला थोडंसं. सो जे बेसिकली माझे जे ड्रम्स आहेत ते इलेक्ट्रॉनिक ड्रम्स आहेत यावेळेस. लास्ट टाइम अकोस्टिक ड्रम्स होते जे तिकडेच त्या लोकांनी दिलेले. आज मी स्वतःचे ड्रम्स घेऊन चाललोय. सो मी तिकडे कसे सगळं घेऊन जातो, कसा सगळं सेटअप करतो, आम्ही कोणते सॉंग्स घेतो, आणि आजचा बँड पण वेगळा आहे. सो माझ्या बँडला पण मी तुम्हाला भेटवीन. सो स्टे ट्यून्ड फॉर दिस व्लॉग. सो मी तुम्हाला दाखवतो मी गाडीत काय काय भरलेलं आहे. ही मोठी जी बॅग आहे त्याच्यात माझे मेन ड्रम्स आहेत, इलेक्ट्रॉनिक ड्रम्स. आणि ही बॅग एवढी मोठी आहे की मी जिकडे पण ते घेऊन जातो लोकांना वाटतं की मी 2-3 बॉड्या घेऊन येतो आहे. आणि ड्रम्सच्या व्यतिरिक्त छोट्या मोठ्या ज्या गोष्टी लागतात त्यासाठी वेगळ्या छोट्या छोट्या बॅग्स आहेत. सो त्याच्यानेच माझी अख्खी गाडी भरलेली आहे. सो मित्रांनो, मी सगळं माझं सामान जे काय लागेल, ड्रम्स, इक्विपमेंट्स वगैरे भरलेलं आहे गाडीत. आणि मी आता निघालो आहे व्हेन्यूकडे. आजचा व्हेन्यू आहे हयात रिजन्सी, जे इथून 40 किलोमीटर आहे जवळपास. आणि इथून मला जवळपास पाऊण तास किंवा 1 तास लागणार आहे, बिकॉज संध्याकाळची वेळ आहे. सो आपण डायरेक्ट भेटूया व्हेन्यूवर. आणि हे मी पोचलेलो आहे हॉटेलला जिथे माझा शो होणार आहे, हॉटेल हयात रिजन्सी. स्टेज किधर है? अच्छा वहाँ पे. सो मित्रांनो, मी फायनली पोचलेलो आहे व्हेन्यूवर. खूप हेडेक झाला. ॲक्च्युली काय असतं इथे की हॉटेलवाले अलाव नाही करत. खूप सामान होतं माझं बेसिकली. सो फ्रंट डोरने, मेन डोरने अलाव नाही करत आत जायला. सो आधी मला बॅक डोरने, जिकडे लोडिंग असते सामानाची, तिकडे जावं लागलं. तिथून मग सगळं सामान जिकडे जे बॉलरूम आहे तिकडे घेऊन जावं लागलं. आणि मग परत माझी गाडी पार्क होती ती मी परत काढून मेन गेटच्या इथे आणून पार्किंगला लावलेली आहे. आणि आता मी चाललो आहे आतमध्ये. सो मगाशी तुम्ही जे बघितलं ते मी बॅकडोरने आलेलो सामान ठेवायला. आणि आता मी गाडी लावून पार्किंगमध्ये आता मी मेन गेटनी एंट्री घेतलेली आहे आणि मी चाललो आहे स्टेजकडे. तर आल्या मी लागलेलो आहे तयारीला. म्हणजेच मी ड्रम सेटअप करायला चालू केलेलं आहे. ह्याला थोडा वेळ जाईल. ड्रम सेटअप झाल्या आम्हाला लगेचच साऊंड चेक करायचं आहे. आणि साऊंड चेक झाल्यानंतर लगेच आम्हाला शो चालू करायचा आहे. सो मित्रांनो, सेटअप झालेला आहे आपला पूर्ण. ड्रम्स लावले आहेत, सॅम्पलर पॅड लावला आहे, कीबोर्ड इज रेडी. 2 वोकलिस्ट आहेत, एक मेल वोकलिस्ट, एक फिमेल वोकलिस्ट. मेल वोकलिस्ट गिटार पण वाजवणार आहे. सो एव्हरीथिंग इज रेडी. आता आम्ही करणार आहोत साऊंड चेक. सो आजचा जो शो आहे ना, तो वेडिंग शो आहे. जी नातेवाईक आहेत ज्यांचं पण लग्न आहे त्यांचे, त्या नातेवाईकांना थोडीशी आय थिंक 2-3 गाणी गायची आहेत. त्यांची कोणती तरी गाणी आहेत ती मी पण कधी ऐकली नाहीत. सो तेच आमची थोडी रिहर्सल चालू आहे शो चालू करण्याच्या आधी. सो त्यांच्यासोबत रिहर्सल केल्यानंतर आता आम्ही आमच्या बँडचं प्रॉपर साऊंड चेक चालू केलं आहे. आम्ही चेक करतो आहे कोणाचा किती साऊंड येतो आहे, किती लेवल्स कोणाला किती हवे आहेत, ते सगळंच आता चेक होणार आहे. आणि त्याच्यानंतर लगेचच आम्ही शो चालू करू. Just drums.
साऊंड चेक झालेला आहे. साऊंड चेकला थोडा वेळ लागला कारण जसं मी तुम्हाला स्टार्टला बोललो वेडिंग इव्हेंट असल्यामुळे त्या लोकांच्या काही स्पेशल रिक्वेस्ट होत्या आणि त्या जे लोक आहेत ज्यांचा इव्हेंट आहे ज्यांचं लग्न आहे त्यातले काही लोक येऊन पण आमच्यासोबत गाणार आहेत. सो ती गाणी थोडी वेगळी आहेत, आम्ही कधी ऐकली नाहीत, लग्नाचीच गाणी आहेत. सो ती गाणी त्यांच्याबरोबर सेट करायला आम्हाला थोडा वेळ गेला. सो ती पण तुम्ही ऐकाल आता नक्की ह्याच्यामध्ये. आता मी चाललो आहे तयारी करायला, थोडे ट्रेडिशनल कपडे वगैरे घालून येईन आणि मग थोड्या वेळात आम्ही शो चालू करू. आय एम रेडी. सो तयार झालेलो आहे मी, मस्त पठाणी वगैरे घातलेली आहे. ॲक्च्युली कोइन्सिडेंटली मी पठाणी आणली कारण माझे जे दुसरे कुर्ते वगैरे ते धुवायला होते आणि इकडे आम्हाला ट्रेडिशनलच घालायचं होतं. सो मी म्हटलं पठाणी घालून जाईन. आणि आज इथे जे लग्न आहे ते मुस्लिम लग्न आहे, सो चांगलं वाटतं इथे. मीनवाईल मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देतो. ॲक्च्युली लास्टच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार होतो पण मी सांगितलं नाही. सो हे जे आहे ह्याला म्हणतात सॅम्पलर. आता ह्याचं काय काम आहे ते मी तुम्हाला सांगतो. बेसिकली सॅम्पलर कसं असतं की त्याच्यामध्ये नॉर्मल साऊंड्स असतात प्लस लूप्स असतात. लूप्स म्हणजे लेट्स से एक ढोलक किंवा तबल्याचं एक साऊंड चालू केलं, ढिंग का डाके ढिंग ढिंग, तर ते लूपवर चालत राहतं. तर आपण काय करू शकतो की ते चालत राहतं बॅकग्राऊंडला आणि त्याच्यावर मी ड्रम्स टाकू शकतो. सो ते भरून येतं. सो तबला किंवा ढोलकवाला जर आपल्याकडे नसेल तर त्याच्या बदल्यात हे आपलं काम होतं. आणि अजून पण काय इन्फॉर्मेशन असेल तर मी तुम्हाला सांगतो. मीनवाईल तुम्ही आमच्या बँडला भेटा. सौरभ, दिस इज वोकलिस्ट, इम्रान भाई कीबोर्डिस्ट अँड आमची फिमेल वोकलिस्ट तिथे बसलेली आहे. नंतर भेटवतो तुम्हाला तिथे. और आमची मुंबईचा मुलगा मंदार पिंपले एक नंबर. लवकरच भेटू. येस. सो आम्ही चालू करू थोड्या वेळात. हे जे तुम्ही बघता ही आहे त्यांची वरात. सो ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा एक ट्रेडिशनल डान्स केलेला आहे, त्यांची एक ते कपडे आणि ट्रेडिशनल वाद्यांसोबत. सो खूपच इंटरेस्टिंग वाटतं हे बघायला मला तरी.
just dive follow my lead. I found a woman, beautiful and sweet. I never knew you were someone waiting for me. We were just kids when we fell in love, not knowing what it was. I will give you up this time. So darling, just kiss peaceful. Your heart is all I want, and in your eyes, you're mine, baby. ये नदियाँ ये रहना और तुम बड़े अच्छे लगते हो। ये धरती ये नदियाँ ये रहना और जुबानियाँ तेरी झूठी भी सच लागे, तू मेरा कोई ना, ओ मेरी कुछ लागे। बना दे पिया, अपना बना दे पिया, अपना बना दे मुझे, अपना बना दे पिया, अपना बना दे पिया, अपना बना दे पिया। दिल मेरा घर में शहर तू बसा के दिया। तेरी जैसी जिंदगी के लिए तेरी सोहबत है, वाए है उसी लिए मिलना है उससे। जब का इशारा मुझे तुझको बनाया दे, कहीं कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता। ऐसे हम जाने हमें क्या पता, कुछ तो है तुझसे राबता। तू हमसफर है, मेरा फिक्र है, जीने की वजह यही है, हमारे मन सीधे के ना दिल को आवारा, न जाने किस पे आएगा। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने के। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने के। मेरा की मस्ती भरी आँखों में, हमारे सपने सारे ये। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने के।
मित्रांनो अशा प्रकारे शो झालेला आहे. शो करून मी पॅकिंग वगैरे पण केलेलं आहे फटाफट, कारण ऑलरेडी लेट झाला आहे. शो झाल्यानंतर आता टाईम आलेला आहे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्टीची, ते म्हणजे जेवण. म्हणजे माझ्यासाठी तरी खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तिकडे ते सॅलड होते, आता हे मेन कोर्स वगैरे आहे. मेन कोर्समध्ये व्हेज नॉनव्हेज सगळंच आहे. राईस, हे काय आहे, हां ही डाळ वगैरे आहे. हे काय उघडतच नाही, हां चिकन आहे वाटतं. हे पण ग्रीन फिश काहीतरी होतं. आणि हे आहे डिझर्ट, दुनियाभरचे डिझर्ट आहे, दुनियाभरचे. सो थोडेसे खाल्ले मी ह्याच्यातले. सो मित्रांनो फायनली पॅकअप झालेला आहे, शो संपलेला आहे. आणि शो आमच्या साईडने चांगला होता, बट काही अशा गोष्टी घडल्या ज्या आम्हाला ॲज अ बँड आवडल्या नाही अजिबात. त्यांची खूप लोकं सारखी स्टेजवर येऊन त्यांना गायचं होतं. आय अग्री की तुम्हाला गाण्याची इच्छा असते, 2 गाणी गा, 3 गाणी गा, बट तुम्ही स्टेजवरच थांबता, कंटिन्यू स्टेजवर राहता पूर्ण वेळ. आणि तुम्हाला प्रत्येक गाणं मध्ये मध्ये गायचं. आणि असं पण नाही की तुम्ही खूप चांगले गाताय सो लोकांना आवडेल. बेसूर बेताल सगळं गाताय तुम्ही, तरी पण आम्ही तुम्हाला गायला देतोय 2 गाणी 3 गाणी 4 गाणी. त्याच्यानंतर पण तुम्ही उतरत नाही आहात, पूर्ण शोत तुम्ही स्टेजवर आहात. सो आणि मध्ये मध्ये एक तर वेडिंग इव्हेंट होती, त्यामुळे मध्ये मध्ये गाण्यात आम्हाला गाताना थांबवत होते. सो दॅट्स ओके, चलो वेडिंग इव्हेंटमध्ये आम्हाला पण समजते खूप गोष्टी असतात. बट हे जे होतं, आणि ह्या लोकांना स्वतःला एक जरा पण सेन्स नसतो की आपण डिस्टर्ब करतोय बँडला, आर्टिस्टला. सो त्या गोष्टी आम्हाला अजिबात आवडल्या नाहीत. पण काय करणार, एक्सपिरियन्सेस. सो अपार्ट फ्रॉम दिस आमच्या साईडने शो खूप चांगला गेला. आम्ही आमच्या साईडने फुल 100% देण्याचा प्रयत्न केला. तर जे काय होतं ते हेच होतं आजच्या व्लॉगमध्ये. सो भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आता मी थोडं सामान वगैरे घेऊन चाललो आहे बाहेर, आणि मग तिथूनच गाडीत सामान भरून मी निघणार आहे. सो दिस इज द फायनल टाटा, फायनल बाय बाय फॉर दिस व्लॉग. भेटू. थँक्यू सो मच इथपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल. गाणी आवडली तर नक्की सांगा कॉमेंटमध्ये कोणतं गाणं आवडलं. माझं ड्रम्स प्ले, जे मी ड्रम्स प्ले केले ते आवडलं तर नक्की सांगा. आणि असंच प्रेम देत राहा आणि कॉमेंट करा, शेअर करा व्हिडिओ. थँक्यू सो मच. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.